मुख्यमंत्र्यांची शिरवळ कॅम्पसला भेट। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मान्यवर महोदयांनी कृष्णा विश्वविद्यापीठाच्या शिंदेवाडी शिरवळ येथे उभारल्या जात असलेल्या नूतन कॅम्पसला भेट दिली। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री महोदयांचे जोरदार स्वागत करण्यात आले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विविध खात्यांचे मंत्री सातारा दौऱ्यावर आले होते। सकाळी 11:15च्या सुमारास मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टरमधून कृष्णा विश्वविद्यापीठाच्या शिंदेवाडी शिरवळ येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कॅम्पस स्थळी आगमन झाले। यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार पंकजा मुंडे व माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ होते। तसेच विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील, आमदार मनोज घोरपडे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांनी आमदार डॉक्टर अतुलभाऊ भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचे कृष्णा विश्वविद्यापीठाच्या कॅम्पस स्थळावर स्वागत केले। यावेळी उपस्थितांसमोर कृष्णा विश्वविद्यापीठाच्या नूतन संकुलाच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले। या नव्या कॅम्पसच्या उभारणीमुळे शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळेल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील। तसेच आधुनिक सुविधा, प्रगत तंत्रज्ञानामुळे ज्ञानार्जनाची गुणवत्ता वाढेल। तसेच विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रात मोठे यश मिळण्यास प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। या प्रसंगी माजी आमदार मदन भोसले, भाजपाचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, डॉक्टर सुरभी भोसले, पुरुषोत्तम जाधव, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते।